तर मग ते बोलले, की "हां, तुला खाण्यामधून काहीतरी दिलंय. तुझ्या जवळचा व्यक्ती आहे, जवळची व्यक्ती आहे. तुला काहीतरी दिलेलं आहे आणि म्हणजे तुला हे असंच होत राहणार." त्यांनी असं पण सांगितलं, की पुढच्या येत्या 6 महिन्यामध्ये तुझी डेथ पण होऊ शकते. मला पिन टोचल्यासारखं व्हायचं. पूर्ण बॉडीला पिन टोचतायत, लाइक कोणीतरी आपल्याला मारतंय. नमस्कार मित्रांनो, मी मयूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्या पॉडकास्टमध्ये अनुभव सांगण्यासाठी गायत्री हडवळे या ठिकाणी आलेली आहे. ती उत्कृष्ट डान्सर आहे, उत्कृष्ट कोरिओग्राफर देखील आहे. तिच्या देखील वैयक्तिक जीवनामध्ये अशा काही भयानक गोष्टी घडल्यात, त्या तिने आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्या काय नेमकी गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडल्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची एक कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या देखील वैयक्तिक जीवनामध्ये असे काही प्रसंग घडले असतील तर या व्हिडिओच्या कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा. आणि ज्यांना आपले अनुभव या पॉडकास्टवर शेअर करायचे असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. प्रथमतः मी तुझं स्वागत करतो गायत्री या स्टुडिओमध्ये. तुझ्या देखील जीवनामध्ये जो काही प्रसंग घडला आहे तू सर्वांपर्यंत शेअर करावा. तर मला पहिल्यांदा ही गोष्ट सांगायची आहे, की काही लोक ह्याच्यावर विश्वास ठेवतील, तर काही लोक ठेवणार नाहीत. पण ही रिअल घटना माझ्यासोबत घडली आहे, ही मी शेअर करणार आहे. तर मी आधी ज्या ठिकाणी राहत होते, ते चेंज करून आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन मला 3 वर्ष झाले. तर 3 वर्षापूर्वी मी जेव्हा आमचं घर बदललं, तर तिथे सगळ्या गोष्टी चांगल्या चालू होत्या. न्यू बिगिनिंग्ज वगैरे सगळं खूप छान चालू होतं. बट काही महिन्यानंतर असा एक्सपिरियन्स यायला लागला, की मी आजारी पडते जास्त. कारण म्हणजे फॉर्च्युनेटली मला आधी काही आजार वगैरे काहीच नव्हते किंवा मी आजारी पण लवकर पडत नव्हते. बट आता मी म्हणजे जेव्हा मी जागा चेंज केली तेव्हापासून खूप जास्त आजारी पडायला लागले. तर असं सगळं एक्सपिरियन्स होत होतं. डॉक्टर पहिले मला ह्या गोष्टींवरती विश्वास नाही, जे बाहेरचं काही गोष्टी असतात त्यावरती मला विश्वास नव्हता. तर आम्ही डॉक्टर वगैरे बघत होतो, लाईक बाहेर काय बाबा नक्की प्रॉब्लेम काय? कारण मला महिना टू महिना काहीतरी होणार, म्हणजे होणार हे फिक्सच. का ह्या महिने हे झालं तर मग पुढच्या महिन्यात दुसरं, त्याच्या पुढच्या महिन्यात दुसरं काहीतरी आणि मोठे-मोठे आजार लाईक टायफॉईड होणार, मलेरिया होणार, ॲडमिटच राहणार मी 18-18, 20-20 दिवस ॲडमिट असायचे मी हॉस्पिटलमध्ये. तर असं सगळं एक्सपिरियन्स करत होतो. तर मग डॉक्टर केले, पण डॉक्टर बोलायचे सगळी टेस्ट नॉर्मल आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे, तुला हेल्थ पण चांगली आहे. मग होतं का असं? तर मग बरेच दिवस मग डॉक्टर पण करणं सोडून दिलं. होप्सच सोडल्या, कारण सारखीच आजारी पडायची. जेव्हा आजारी पडायची त्यावेळेस डॉक्टरकडे जायची, त्याच्यावरती उपाय, परत नेक्स्ट मंथमध्ये दुसरा आजार. तर असं होत होतं. आणि मग काही आता जुन्या काळची लोकं माहिती आहे कसं बोलतात, की बाबा तू बाहेरचं बघ, बाबा तू काम करते वगैरे, पैसे वगैरे कमवते, तर मग नजर वगैरे लागू शकते. सो आम्ही बाहेरचं बघितलं, याच्यावरती माझा विश्वास नाही, मम्मीचा विश्वास, कोणाचाच विश्वास नव्हता. बट एक ट्राय करून बघायला काय हरकत आहे? जर आपल्याला गुण पाहिजे असेल तर आपण कुठं पण जायला तयार आहे. तर आम्ही बाहेरचं बघितलं, तर मग ते बोलले, की "हां बाबा, आहे हिला थोडा प्रॉब्लेम." आणि मग त्यावेळेस मग आम्ही एवढं सिरियसली नव्हतं घेतलं त्या गोष्टी स्टार्टिंगला. मग 1.5 वर्ष झालं, त्यावेळेस मी 10thला होते. 1.5 वर्ष झाले तिथे आम्हाला. आणि तरी हे चालूच होतं नॉर्मल छोट्या-मोठ्या गोष्टी. मग काही बोलले देवाचं करा, तर देवाचं सगळं शांती वगैरे केली, पितृशांती केली, सगळ्या गोष्टी केल्या. तर काही दिवसांनी काय झालं, अचानकपणे माझी 10ची मिड एक्झाम होती, लाईक सेमिस्टर्स होते. तर माझं कमरेखालची बॉडी वर्क करायची बंद झाली पूर्ण. आपण बोलतो ना पॅरालिसिस टाईप कसं होतं, ते पूर्ण बंद झालं काम करायचं. म्हणजे लेग्स वगैरे काहीच काम करत नव्हते. मला इथून ह्या डिस्टन्सला जरी जायचं असायचं ना, तर मला उचलून घेऊन जायचे. म्हणजे एवढी डेंजर कंडिशन झाली. आणि 10th हे मेन इयर होतं. तर स्टडीवरून पण फोकस हटला. सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी अशा कोलॅप्स होत होत्या. तर त्यावेळेवर पण डॉक्टर केला, पण काहीच करू शकलो नाही. मी ते सेमिस्टरच्या एक्झाम पण नव्हत्या दिल्या स्कूलमध्ये. तर काही करू शकलो नाही. तर मग बाहेरचं बघितलं. त्यावेळेस पण आम्ही देवाला वगैरे जाऊन आलो. त्या गोष्टी त्याच्यानंतर नॉर्मल झाल्या. त्या गोष्टी शांती वगैरे केली त्यावेळेस, त्यानंतर मी ठीक झाले. त्यानंतर परत टायफॉईड चालू झाले, परत मलेरिया वगैरे हे होतच असायचं. आणि म्हणजे मेजर मला कधीच लाईफमध्ये पॅनिक अटॅक वगैरे आले नाही. मला 3 वेळा त्याच घरामध्ये पॅनिक अटॅक येऊन गेलेत. आणि अशा वेळेस आलेत, की घरी त्यावेळेस कोणीच नसायचं. लाईक एकदा तर असं झालेलं, की मी घरी होते आणि मला लहानपणापासून थोडा प्रॉब्लेम, मला सफोकेशन खूप लवकर होतं. मला हवा नाही मिळाली ब्रीथिंगला तर मला खूप प्रॉब्लेम होतो. तर एक दिवशी काय झालं, माझा फोनचा डिस्प्ले फुटला. माझ्याकडून पडला आणि डिस्प्ले फुटला. तर कॉल करायला काही हे नव्हतं, लाईक साधनच नव्हतं, सोर्स नव्हता कॉल करायला.
तर मग मी बोललं का, तर मी नॉर्मल दुकानामध्ये देऊन येते फोन आणि मम्मीकडे जाते. मम्मी माझी ऑफिसला जाते, तर तिकडे जाते. तर मी खाली गेले, सगळ्या डोर वगैरे बंद केला आणि खाली गेले आणि मला चक्कर आल्यासारखं झालं. तर मी परत वरती येऊन थांबले. म्हटलं आता नको जायला, उगाच रोडमध्ये काय होईल. तर मग वरती येऊन थांबले आणि डोर वगैरे तर मी ऑलरेडी बंद केले होते. मी घरात आले आणि डायरेक्ट चक्कर येऊन पडले. तर मला ब्रीथिंग झालंच नाही, कारण की व्हेंटिलेशन नव्हतं. तर या गोष्टी झाल्या आणि मी कशीबशी रांगत खालच्या फ्लोअरवर गेले. त्यांना त्यांचा डोर नॉक केला आणि तिथेच डायरेक्ट आपण बोलतो ना, लाकूड कसं होतं एकदम स्ट्रेट बॉडी होते, तसं झालं आणि मी तिथेच बेशुद्ध पडले. मला काही समजलंच नाही. त्यांनी मम्मीला कॉल केला. मम्मी आली तिकडून, मग मला हॉस्पिटलला घेऊन गेले. मला अक्षरशः त्याच्यावर व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं त्यावेळेस. काही कारण नसताना, लाईक काही मेजर आजार नाही, काहीच नाही. माझं म्हणजे ॲपेटाईट वगैरे सगळं चांगलं आहे. मी खूप म्हणजे हेल्दी फूड खाते किंवा व्हॉटेव्हर आहे त्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत. मग हे असं का होतंय? त्यावेळेस पण हॉस्पिटलला गेलो, त्यावेळेस ब्रेन टेस्ट पण करण्यात आली का ब्लॉटिंग वगैरे झाली आहे का काय, बट ते नव्हतं काही. तर मग त्याच्याच दुसऱ्या महिन्यामध्ये जिन्यातून पडले. त्याच बिल्डिंगच्या मी जिन्यातून पडले आणि माझी इथली नस तुटली, इथली. आणि तर ती नस तुटल्यानंतर तर फ्लो एवढा होत होता, आम्हाला कळालंच नाही पहिले काय झालंय तिथे. लाईक पूर्ण रक्त वगैरे आणि जे मसल होते ते पूर्ण खाली आले होते. काहीच कळालं नाही, दाताला लागले, दात पडलाय का काय झालंय, कारण रक्तच थांबत नव्हतं. आणि त्यावेळेस पण मम्मी ऑफिसला आणि मी एकटेच होते. माझे पप्पा पुण्याला असतात जॉबला. तर त्याच्यानंतर आम्ही पहिले डेंटिस्टकडे गेलो. डेंटिस्टने बोलले की एक्स-रे केला दाताचा, की काही नाही झालेलं दाताला बाबा. तर मग मेडिकल रिपोर्ट नॉर्मल यायचे सगळे. हां, नॉर्मल. दाताला तर काहीच नाही झालं. त्यावेळेस कळालंच नाही, त्यांना पण नाही कळालं की नक्की काय झालं, कारण ते ओपन करायला पण चान्स नव्हता, स्वेलिंग झाली होती. हे ओपन पण होत नव्हतं आणि काहीच होत नव्हतं. तर त्यांनी काय केलं, एक्स-रे केला पहिले, दाताला काय झालंय का, मेजर झाला असेल तर दात काढायला वगैरे. तर त्यावेळेस पण खूप घाबरले ते. मला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला पुण्याला कोरिओग्राफी होती. मराठी इंडस्ट्रीमधली एक म्हणजे हिरोईन आहे, त्यांची मला डान्स कोरिओग्राफी होती आणि मोठा चान्स होता, कोण सोडेल हा चान्स. तर त्याच्या आदल्या दिवशीच झालं आणि आम्ही गेलो डॉक्टरकडे. त्यांनी एक्स-रे वगैरे केला, ते नॉर्मल होतं. पण स्वेलिंग थांबत नव्हतं आणि रक्त जर आपण नळ कसा चालू करतो तसं एवढं रक्त वाहत होतं त्यावेळेस. तर मम्मी पण तिथं आली हॉस्पिटलमध्ये आली. माझा फ्रेंड मला घेऊन गेला होता आणि तिथून मग ते बोलले की दुसऱ्या हॉस्पिटलला जा. आम्ही दुसऱ्या हॉस्पिटल आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की ते रक्त पिऊन घे. आता नॉर्मल लागल्यावरती आपण पिल्यावरती काही होत नाही, पण एवढं रक्त मी कसं पचवू शकते? तर ते रक्त मी पीत होते, कारण ते मला सांगत होते. ते काय करायचे, कॉटन टाकायचे आणि बाहेर काढायचे. बाहेर काढल्यावरती कॉटन पूर्ण खराब होऊन जायचा, कारण की रक्तच एवढं होतं, फ्लो एवढा होता. तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आलो. तिथे डॉक्टर नव्हते. ते बोलले आम्ही केस घेणार नाही, कारण रक्त थांबतच नव्हतं. जोपर्यंत मी वरती जात तोपर्यंत तिथं रक्त पडत चाललं होतं असं. तर आम्ही नंतर मग ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये गेलो. ते बोलले पुढे न्या, तिथंच काहीतरी होईल, नाहीतर म्हणजे रिस्क कोण घेईल ना. म्हणजे मेजर पार्ट आहे, तोंडाचं काही झालं तर आम्ही परत त्यांना ब्लेम करणार. तर मग आम्ही ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये गेलो. ते बोलले नस तुटली, तर आपल्याला तिथं काहीतरी करावं लागेल. तर त्यांनी मला दातामध्ये ते भुलीचं इंजेक्शन वगैरे दिलं. त्या सगळ्या गोष्टी, अशा गोष्टी माझ्याबरोबर कधीच झाल्या नव्हत्या लाईफमध्ये. तर तिथं जाऊन असं व्हायला लागलं. तर आम्ही त्या घराची पण शांती करून घेतली. वास्तूच चेक केले होते. हो, चेक केलं. पण ते काहीच नाही झालं. ते बोलले काही नाही, एवढा काही प्रॉब्लेम नाही. आहे ती बिल्डिंग, जागा थोडी खराब आहे, पण आम्ही ते करून घेतलं बा. आमच्या घरी देवारा वगैरे आहे, सगळ्या गोष्टी देवाला आम्ही मानतो. आम्ही बाहेरच्या अशा काही करणी वगैरे गोष्टीला मानत नाही. तर ते झालं, दात तुटला, नस तुटली. त्यानंतर मग काम तर झालंच नाही आणि म्हणजे मला एवढी टचवूड, मला एवढी कामं येतात ना, म्हणजे ह्या वयामध्ये एवढी कामं येतात, मी करते पण. पण मला त्या दरम्यान काय व्हायचं, कामं यायची पण त्याआधी काहीतरी व्हायचं. मग मला ते सफरच करत कामं करायची. चांगल्या ह्याच्यात कामच होऊ शकत नाही. तुला सफर करणं आणि मग ते तुझं काम होईल तर होईल, असं असायचं. तर मग ह्या गोष्टी मेजर होत गेल्या. 10th झालं, 10thला पण मला चांगले मार्क्स होते. लाईक त्याच्या बेसवर माझं गव्हर्नमेंटला पण ॲडमिशन झालं. या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. पण त्याच्या आधी मी आजारी एवढी पडते की माझी इच्छाच राहत नाही ते काम करायची, असं होत होतं. आणि ते सगळं झालं. त्यानंतर मला परत दुसऱ्यांदा पॅनिक अटॅक आला, सेम जसं आधी झालं होतं तसं. तिसऱ्यांदा दिवाळीत आला. म्हणजे फंक्शन हा कधी सेलिब्रेटच करता आला नाही मला, कारण की हेल्थ इश्यूज एवढ्या. आणि त्यानंतर मग इन्स्टाला वगैरे पण मी रील्स वगैरे बनवते. मग तेव्हा पण ग्रोथ चांगली होती. पण अजून ग्रोथ घ्यायला आधी तर काहीच नाही ना, म्हणजे आधी आजारी असायचे, त्यामुळे शूट नाही करता येणार, कामं नाही, काहीच करता येत नव्हतं. तर असं स्टक झाल्यासारखं वाटायचं. तर मग आम्ही बाहेर बघितलं. ते काही बोलले की तुम्ही पितृशांती वगैरे करा. आम्ही ते करून घेतली. त्यानंतर मागच्याच वर्षी असं झालं की माझी पूर्ण बॉडी, लाईक केमिकल उडाल्यावर बॉडी कशी होते तशी अचानकपणे व्हायला लागली.
लाईक आणि कसं व्हायचं, माझ्या जर हाताला वेगळं काही झालं ना, तर त्याच्या डिस्टन्सने इथं वेगळं काहीतरी होणार. प्रत्येक बॉडी पार्टवर वेगळी म्हणजे रिॲक्शन व्हायला लागली किंवा काही ते समजतच नव्हतं. आम्ही खूप डॉक्टर केले, स्किनचे स्पेशलिस्ट केले, त्यांना पण नाही समजलं बाबा नक्की काय आहे. कारण की एखादा स्किन डिसीज झालाय तर तोच पूर्ण पूर्ण body बॉडीला ला. होणार किंवा 2 होऊ शकतात बाबा, ह्याचं रिॲक्शन होऊन इकडं झालं. पण तोच एक स्किन डिसीज सगळीकडे व्हायला पाहिजे ना. नाही, इथं वेगळं, इथं वेगळं, इथं वेगळं, इथं असं व्हायचं. तर मग ते खूप म्हणजे असं स्किनला काय झाल्यावरती ऑब्व्हियसली प्रत्येकालाच वाटणार. तर मग तशी कंडिशन होती. मग डॉक्टर करून काहीच नाही. खूप पैसे घालवले डॉक्टरसाठी पण काहीच झालं नाही. तर मग फायनली मीच स्वतः मम्मीला बोलले की आपण बघू बाबा काय आहे का नाही. बाहेरचं वगैरे काय असू शकतं. तर मग आम्ही गेलो एका ठिकाणी. तर ते बोलले की आहे बाबा तुला बाहेरचंच आहे म्हणून. आधी पण हे सांगितलं होतं जेव्हा माझे पाय काम करायचे थांबले होते त्यावेळेस. त्यावेळेस पण एवढं घेतलं नाही बाबा ठीक आहे असू शकतं, कोइन्सिडन्स असू शकतो बाबा, झालं यांनी काहीतरी देवाचं केलं, आपल्याकडून चुकी झाली असेल देवाचं करायची, यांनी पूर्ण केली, आपलं बरं झालं असं समजत होतं. पण नंतर काही गोष्टी अशा उलगडायला लागल्या की बाबा नाही ह्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत. तर मग ते बोलले की हां तुला खाण्यामधून काहीतरी दिलंय, तुझ्या जवळची व्यक्ती आहे, तुला काहीतरी दिलेलं आहे आणि म्हणजे तुला हे असंच होत राहणार. त्यांनी मला सांगितलं तू जर विश्वास नाही ठेवला तर तुला हे असंच होत राहणार. तर मग विश्वास ठेवणं भागत होतं कारण आपल्याला बरं व्हायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांनी मला सांगितलं की हे बॉडी अजून खराबच होत राहणार. जोपर्यंत उपचार करत नाही तोपर्यंत खराबच होत राहणार. मला त्यांनी सांगितलं बाई ह्या व्यक्तींपासून तू संबंध तोडून टाक. तर मी संबंध तोडले पण. त्यानंतर मी बरी होत गेले. जेव्हापासून मी संबंध तोडले तेव्हापासून मी बरी होत गेले. आणि असं काही व्हायचं की समोरच्या जे व्यक्ती आहेत बाबा ज्यांनी मला त्यांनी सांगितलं होतं की ह्या व्यक्तीपासून नको राहू तू. तर ते स्वतःहून यायचे किंवा काही ना काहीतरी व्हायचं की परत कॉन्टॅक्ट व्हायचा, असं काहीतरी व्हायचं. तर मग मला परत तोच त्रास व्हायचा. परत माझी स्किन खराब होईल. एक दिवशी तर असं झालं होतं की पूर्ण हात वगैरे खराब झाला होता. त्यावेळेस मी शूट पण कसं करणार शूट आपण? बरोबर आहे की नाही? तर त्यांनी काय केलं, त्यांनी मला औषध वगैरे दिलं होतं प्यायला. तर मी ते करत होते. सगळ्या गोष्टी फॉलो करत होते. मी डॉक्टर पण फॉलो करत होते. बाहेरच्या गोष्टी पण फॉलो करत होते. देवाचं पण फॉलो करत होते. पण इफेक्ट हळूहळू होत होता, पण हळूहळू होत होता. तर डॉक्टर तर कंटिन्यू करतच होते. तर एक दिवशी काय झालं, पूर्ण हात माझा खराबच झाला होता ऑलमोस्ट. बाबा ह्या बोटाला वेगळं, ह्या बोटाला वेगळं. म्हणजे मी झोपेतून उठले आणि लिटरली माझ्या हाताला मुंग्या लागल्या होत्या. एवढं खराब झालं होतं. तर हे बघून तर कोणतीही मुलगी कोणीही घाबरणारच ना, असं का होतंय आपल्यासोबत. तर त्यावेळेस असे सुसायडल थॉट्स यायचे की नको बाबा हे असं असण्यापेक्षा नकोच. कारण मी तर सगळ्यांची चांगलंच राहत होती. मग माझा काय कोणाला प्रॉब्लेम असेल, मग असे थॉट्स यायचे आणि असं वाटायचं की काम नको वाटायचं त्यावेळेस. काम तर करणं भागच आहे, करायचं तर आहेच आहे, बट काम नको वाटायचं. नको काही गरज नाही आपल्याला किंवा असं नाही करायचं आपल्याला. आणि सगळं निगेटिव्ह थिंकिंगच निगेटिव्ह चालली होती माझी. डिप्रेशन हो. त्यावेळेस मी कॉलेज पण अटेंड करू शकत नव्हते. मला 10thला 90 अबोव्ह मार्क्स होते, 92% होते. ती मुलगी कॉलेजच नाही करत आता. म्हणजे असं इंटरेस्ट सगळ्या गोष्टीत. डान्स माझं पॅशन आहे, त्याच्यातून पण माझा इंटरेस्ट जात होता. मी थोडी काही गोष्ट केली का मला लगेच ती अफेक्ट करायची आणि मी आजारी पडायचे. असं व्हायचं आणि मग त्यामुळे मी घरातच राहायची, बाहेर पण नव्हती जात. त्यावेळेस मी इन्स्टा बंद केलं होतं. सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम नॉर्मल जे जुनं होते ते सगळं पोस्ट करत होते. तर अजून पण त्या गोष्टीतून म्हणजे बाहेर नाही आलेले, बट आहे नॉर्मल आहे आता सगळं. तर स्किनचं झालं बरं. त्यानंतर मी ते जे बोलत होते ते फॉलो केलं. पण त्या व्यक्तींसोबत म्हणजे जे आहेत त्यांच्यासोबत परत कॉन्टॅक्ट झाला आणि मला परत त्रास व्हायला लागला. आणि एवढा त्रास व्हायचा की माझ्या पोटातच दुखेल. मला आता असं वाटेल की नकोच आपल्याला कुठेतरी जाऊन बसायचंय, आपल्याला जगायचंच नाही, आपल्याला सुसाईड करायचं असे थॉट्स यायचे. आणि मी एकुलती आहे की मला भाऊ नाही, बहीण नाही. सो सगळे घाबरायचे की एकटं कसं सोडणार. आणि या दरम्यान माझ्यासोबत सगळी फॅमिली आणि माझे फ्रेंड्सच होते, दुसरं कोणीच नव्हतं. तर हे सगळं असं व्हायचं. आणि आता म्हणजे पूर्ण तर काही बरं नाही झालेलं. आणि अजून एक सीन सांगते. आधी काय झालेलं की जे व्यक्ती आहेत ना ते समोरचे, त्यांना मी माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टन्स दिला होता. लाईक सगळं घरच्यासारखं होतं. तर मी बाहेर म्हणजे असं वेगळं काही वाटूनच देत नव्हतं बाबा तुम्ही जवळचंच बाहेरचे, तुम्ही जवळचेच आहेत असं वाटून द्यायचे. तर आणि असं झालं की मला एखादी गोष्ट पाहिजे. आता सपोज माझे स्पेक्स आहेत तर ठेवलेत. मला ती पाहिजे. मला माहिती आहे ते पाहिजे मला. पण ते शोधत मी पूर्ण घरात फिरणार. पण ते मी उचलणार नाही. असं मेंटली डिस्टर्ब कसं बोलतो आपण त्यासारखं झालं होतं मला समजायचं नाही आपण काय करतोय किंवा काय केलं पाहिजे. मी पूर्ण घरभर फिरायची त्या एका गोष्टीसाठी. पण मी कधी नॉर्मल व्हायची जेव्हा जे समोरच्या व्यक्ती आहेत ना ते जेव्हा दिसतील ना मला, त्यावेळेस मी नॉर्मल व्हायची. का मग मला समजायचं अरे आपल्याला हे पाहिजे होतं, इथंच तर आहे.
म्हणजे ते जेव्हा दिसतील त्यावेळेस आपण बोलतो हिप्नोटाईज केल्यासारखं, आपण जोपर्यंत समोरचं दिसत नाही तोपर्यंत मला काही सुधारणार नाही, असं होत होतं. आणि मी प्रत्येक गोष्ट त्याच म्हणजे ज्या काही कोणी व्यक्ती असेल त्यांनाच विचारून करायची ना. मी कोणाचं मत घेत होते किंवा स्वतःचं पण डिसिजन नाही, जे समोरचं बोलल तेच. म्हणजे असं कठपुतलीसारखं लाईक तसं झालं होतं की बाबा जे समोरचे बोलतील तेच मी करणार. त्या गोष्टी मला समजत होत्या, पण मी ते करू शकत नव्हते. मला मनापासून करायचं पण आहे की मला नाही जायचं त्यांच्या सानिध्यात किंवा नाही, थांबू शकत पण नव्हतं. मी स्वतःलाच थांबवू शकत नव्हते. असं झालं होतं. आता अजून पण त्या गोष्टीचा इफेक्ट आहे, असं नाही की पूर्ण बरी झाली आहे किंवा काय. पण आता मी त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे किंवा काहीच तसा संबंध नाही आहे. आता ह्या वर्षीचं सांगते का, ह्या वर्षी जानेवारीमध्ये पण मी आजारी होते. आता ह्यावर्षी गॅदरिंगचा वगैरे सीझन असतो आमचा, आम्ही कोरिओग्राफर आहे, तर मग स्कूलच्या वगैरे कोरिओग्राफीज असतात. तर जानेवारीमध्ये सगळ्या बुक करून ठेवल्या मी डेट्स वगैरे स्कूलच्या, की ह्या शेड्यूल लावून ठेवलं 15 दिवस या स्कूलला, 15 दिवस त्या स्कूलला, ह्या सगळं शेड्यूल होतं. आणि त्याचा वर्कलोड खूप असतो. सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं की एकटीने करायचं सोपं नसतं, तर मी टीम पण मॅनेज करून ठेवली, सगळ्या गोष्टी केल्या. तर फेब्रुवारीमध्ये मला कावीळ झाली आणि कावीळ एवढी भयानक झाली की माझ्या ती पोटात उतरली. मी 20 ते 25 दिवस ॲडमिट होते. काहीच कारण नव्हतं कावीळ होण्यासारखं. जानेवारीमध्ये मी काहीच केलं नव्हतं, बाहेरचं खाल्लं नव्हतं, पाण्याने होती, कोणाला पण होते मान्य आहे मला, पण तरी झाली बाबा. पण कारण तर असलं पाहिजे ना कावीळ व्हायला. ठीक आहे, झाली तर झाली, पण ती बरी पण होत नव्हती. सगळे मेडिकेशन केले, हॉस्पिटलमध्येच होते मी 15-20 दिवस, तरी पण ती बरी होत नव्हती. काही लोक बोलतात ते उतरायला जावे लागते, तर उतरून पण आले, पण मला त्याचा इफेक्टच झाला नाही. आम्ही ज्यांच्याकडे उपचार घेत होतो ना या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी, आम्ही परत त्यांच्याकडे गेलो की मग बाबा काय होते, आम्ही म्हणजे नाही बरं होते. तर मग त्यांनी परत मला सांगितलं की तू हे कर म्हणजे तुला बरं वाटेल. तर तेव्हा वाटलं मला बरं. मग हळूहळू मला विश्वास बसायला लागला की ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण ते क्युअर पण करू शकतो अशा पद्धतीने. तर कावीळ ठीक झाली, तर मग माझं वर्क शेड्यूल वाढलं की म्हणजे मी कामं घेतली होती ती कामं करत होते. आणि मार्चमध्ये, आता फेब्रुवारीमध्ये कावीळ झाली, मार्चमध्ये कावीळमध्ये मी जे औषधं घेतले होते, जे मेडिसिन मी घेतले होते त्याचा साईड इफेक्ट झाला मार्चमध्ये पण पूर्ण हेल्थ खराब झाली. म्हणजे लाईक काहीच मेंटेनच नव्हतं बॉडीचं, काही बॉडीला तरी काय बोलता किती किती त्याला आजार आहे. तर कावीळ झाली, कावीळनंतर त्याचे इफेक्ट झाले फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारीमध्ये कावीळ झाली, मार्चमध्ये त्याचा इफेक्ट झाला, आता एप्रिलमध्ये मला नागिन झाली. काहीच संबंध नाही, कोणतेच आजार व्हायचा माझ्याशी काहीच संबंध नाही, पण ते होतातच आहे. त्याला म्हणजे त्याला हेच नाही आहे, स्टॉपच नाही मिळाला अजूनपर्यंत. मला दर महिन्याला काही ना काहीतरी होतंय. आणि जर कोणतं मी काम करायला गेली ना, तर त्याच्या आधीच मला काहीतरी होणार किंवा तू हे काम नाही करायचं. तर आम्ही ज्यांच्याकडे उपचार वगैरे घेतोय, तर त्यांनी मला असं सांगितलं की ते जे कोणी आहेत ते तुझ्या जवळचेच आहेत आणि त्यांनी तुझ्यावरती असं प्रकारे काही केलं की तू त्यांच्यापासून लांब नाही जावी किंवा तू त्यांच्या कंट्रोलमध्ये असावी. मग तुला फिजिकली मेंटली किती पण त्रास हो, त्यांना काही मॅटर करत नाही. तर तू त्यांच्यापासून लांब नाही जावी आणि तू त्यांना तुझ्यासोबत काही फ्युचर पण घालवायचं नाही किंवा काहीच करायचं नाही, लाईक तुझ्यासोबत राहायचं पण नाही. म्हणजे त्यांना तुझं चांगलंच झालेलं नाही बघवायचं आहे असं सांगितलं. पण त्यांनी नाव वगैरे तर मला सांगितलं, मी रिव्हील नाही करू शकत. मी त्या व्यक्तींपासून लांब लांब राहिले. पण तरी पण अशा अजून पण काही गोष्टी होतात की मी तिकडे खेचली जाते किंवा मी त्या गोष्टींकडे जाते. त्या गोष्टींचा मला सोशली, मेंटली, फिजिकली खूप त्रास झालेला आहे. पण तरी पण मी तिकडे अट्रॅक्ट होते. ते मला नाही माहिती का, अजून उपचार चालू आहे, आता बघू. रिसेंटली ते बाहेरच्या गोष्टी अजून चालूच आहेत. हो, अजून चालूच आहेत. ते म्हणजे पूर्णपणे बरे नाही झालं. मला इव्हन त्यांनी असं पण सांगितलं की पुढच्या येत्या 6 महिन्यामध्ये तुझी डेथ पण होऊ शकते. एवढ्या काही गोष्टी अशा आहेत. तुझी डेथ पण होऊ शकते आणि तुला काही पण होऊ शकतं या दरम्यान. कारण की प्रेडिक्ट पण नाही करू शकत. आपल्याला सर्दी खोकला होणार असं आपण सांगू शकतो, घसा दुखते म्हटलं मी आजारी पडणार आहे. पण अचानक कसं काही होऊ शकतं. काही पण होतं, लाईक ॲक्सिडेंटच होईल. मध्ये पण थोडा ॲक्सिडेंट झाला होता माझा. त्यानंतर कावीळ होईल. कावीळचा ठीक आहे बाबा, एक आजार आहे तो. पण पडेल मी, नस तुटेल, पॅनिक अटॅक येईल, काहीच टेन्शन कारण नसताना. कारण मी माझं शेड्यूल काय आहे, घर, कॉलेज, माझं कामं आणि Instagram किंवा व्हॉटएव्हर जे सोशल आहे ते. तेवढंच शेड्यूल आहे. मी बाकीचं काही करतच नाही ना बाहेर आणि मला ह्या सगळ्यातून वेळ पण मिळत नाही. मग मी कधी म्हणजे लाईक काय कशाला पडू, कशाला कुठे जाऊ? मग ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? यासाठी आम्ही बाहेर पण बघितलं तर ह्या गोष्टी आहेत, खरंच आहेत. कोणी विश्वास ठेवू नाही ठेवू. आता माझा विश्वास तर बसलाय. बघूयात आता अजून 6 महिने दिलेत मला बरं व्हायला पूर्णपैकी. बघूयात.
आता मगाशी तू म्हटली की बाहेरच्या गोष्टींवर तुझा विश्वास नाही, विश्वास. पण तुला असं कधी जाणवायला लागलं की नाही बाबा आपल्याला खरंच आता बाहेरच्या गोष्टी त्रास देत आहेत? तर हे आजाराचं गोष्ट राहिलं साईडला, हे मेडिकली पण ह्याचं कारण असू शकतं. बाबा मेडिकल कंडिशन खरंच वीक आहे तर होऊ शकतात आजार. पण मला अशा काही गोष्टी व्हायच्या ना, की मला पिन टोचल्यासारखं व्हायचं. पूर्ण बॉडीला पिन टोचतायत, लाईक कोणीतरी आपल्याला मारतंय आणि दर अमावास्याला मला एक काळा डाग यायचा. तो कोणत्या पण बॉडी पार्टवर येऊ आणि तो एवढा दुखायचा, लाईक काहीच करायचं नाही. आता लागल्यावर कसं काळं होतं आणि मग दुखतं, पण तसं काहीच व्हायचं नाही. कोणीतरी मारल्यासारखे पूर्ण पाचीच्या पाची बोटं माझ्या बॉडीवरती कुठे पण ओठायचे किंवा कोणीतरी मारलंय आपल्याला असं वाटायचं आणि ते खूप दुखायचं. तर मग ह्या गोष्टी मग ऑब्व्हियसली कळून येतात आणि खूप पिन टोचल्यासारखं व्हायचं आणि एकदा तर असं झालं होतं, लाईक ते होत होतं कंटिन्युअस, पण मी लक्ष दिलं नव्हतं. तर आपला सपोज नॉर्मल हात आहे, आपण त्याला काच घुसली किंवा पिन मारली तर आपल्याला रक्त येणार, पण ते ॲटोमॅटिक रक्त बाहेर यायचं, काहीतरी घुसल्यासारखं आणि तिथं खड्डा पडायचा. असं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यांनी बघत होते. तर मग ह्या गोष्टी मेडिकली तर नाही होणार ना. कसं काय होईल मेडिकली, का बाहेरून काहीतरी होतंय मग आतमधून रक्त येतंय, असं तर नाही होणार. मग मला विश्वास बसायला लागला की ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या आहेत आणि ह्या असतात. मग मी त्यांना सांगितलं आणि जेव्हा आम्ही उपचार पण घेत होतो ना ह्यावरती, नवरात्रीमध्ये चालू होतं म्हणजे उपचार घेत होतो आम्ही, तिथे जात होतो. तर त्यांनी जेव्हा समोरच्यांना कळालं का आम्ही उपचार घेतोय, पहिल्या दिवशी तर काही झालं नाही माझ्या म्हणजे काही निदान झालं नाही याचं, कारण की माझ्या ब्लड रिलेशनमधलं तिथं कोणी नव्हतं प्रेझेंट. दुसऱ्या दिवशी मम्मीला नेलं माझ्या तिथे माझ्यासोबत. तर त्यावेळेस निदान झालं, पण त्यावेळेस अशा काही म्हणजे ज्यावेळेस उपचार होत होते, त्यावेळेस असं काही व्हायचं, माझा पाय डायरेक्ट वाकडा होईल किंवा डायरेक्ट वाम येईल, एक म्हणजे असं रक्तच येईल कुठून तरी बॉडीवर. म्हणजे समोरच्याला फोर्स करायचं की हे थांबव, तू हे नीट करतो, तू हे थांबव. समोरच्याला असं फोर्स करायचा. आम्ही लिटरली रात्रीचे 3 वाजेपर्यंत तिथं थांबून होतो, की आत्ताच काहीतरी होईल म्हणजे नाही का त्याचं निदान होईल असं व्हायचं. पण त्या दिवशी पण काही झालं नाही. तर थर्ड डेला ज्यावेळेस म्हणजे कोणालाच कानोकान खबर लागून दिली नाही मी, की मी कुठं-कुठे चालली आहे. पहिले 2 दिवस माहीत होतं बऱ्याच लोकांना, मी चालली डॉक्टरकडे वगैरे किंवा जिथे दुखतंय तिचं म्हणून चालली. पण तिसऱ्या दिवशी कोणालाच कानोकान खबर नाही. म्हणजे मी, माझी मम्मी, आम्ही दोघी गेलो. मग त्यावेळेस आम्हाला कळालं, की अशा-अशा व्यक्ती आहेत आणि माझी पूर्ण बॉडी खराब करायचं काम चालू आहे. त्यांना माझं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा होऊनच द्यायचं नाही. अशा सगळ्या गोष्टी. आता या होणाऱ्या गोष्टी थांबल्यात की कंटिन्यू सुरू आहे? ह्या गोष्टी अजून म्हणजे त्याचं निदान नाही झालं किंवा कधी बंद होतील हे सांगू शकत नाही. पण 6 महिने मला दिलेत, की 6 महिन्यामध्ये तू पूर्ण क्लिअर होशील असं. लगेच तर नाही होणार ना सगळ्या गोष्टी क्लिअर. नक्कीच तुझा होणारा त्रास जो आहे तो खूप भयंकर आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये तो नक्कीच थांबावा अशी मी पण ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि धन्यवाद तू गायत्री, तू तुझा बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी अनुभव सांगण्यासाठी आली. मनापासून धन्यवाद. थँक्यू.